नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। जागर परंपरेचा उत्सव महामंगळागौरीचा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व संस्थापकीय अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वतीने ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये ही मंगळागौर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। सलग 3 वर्ष ही सामाजिक संस्था मंगळागौरीचे आयोजन करत आहे। या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी सर्वांसमोर मांडली। व लोकशाही चॅनल त्याचबरोबर ठाण्यातील विविध वृत्तपत्र विविध चॅनल यांच्या संयुक्ताने आजच्या मंगळागौरीचा महाराष्ट्रातील सर्व आमच्या भगिनींना बोलवून एक चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। पश्चिम बंगाल राहू दे, उत्तराखंड राहू दे किंवा काल परवाच्या आपल्या बदलापूरच्या घटना बघू दे, तर आपल्या भगिनी कुठेतरी सुरक्षित दिसत नाही। अशा वेळेस जिजाऊच्या मार्फत त्यांना आनंद देण्याचा एक उपक्रमाचं आयोजन जिजाऊच्या काही मंडळींनी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे। आजच्या दिवशी मी भगिनींना इतकंच सांगतोय की प्रत्येक दिवस हा आनंदाने आपण साजरा केला पाहिजे। आपल्याबरोबर आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येकाला आनंद देता आला पाहिजे। मग तो कोणाला शैक्षणिक मदत असू दे, कोणाला आरोग्याचा आसरा राहू दे, किंवा आता अशा या ज्या घटना घडतात त्यावेळेस आपण सर्वांनी एकत्रित राहून समाजाने संपूर्ण एकत्रित राहून जातीपाती धर्मापलीकडे जाऊन अशा घटनांचा जाहीर निषेध केला पाहिजे। आज आपण पाहतोय, आज महाराष्ट्र शासनाने चांगल्या प्रकारे लक्ष दिलेले उत्पल निकम साहेबांना सदर खटला फास्ट ट्रॅकवरती घ्यायला सांगितलं आहे। परंतु अशा घटनाच घडायला नाही पाहिजेत, कारण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊची संस्कृती। आज संस्कार कुठेतरी कमी पडलेले आहेत आणि मी तर गेल्या 4 दिवसापासून या घटनांना ऐकल्यापासून सांगतोय का आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा जे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि अंमली पदार्थाचं सेवन करून अशा प्रकारचे नतभ्रष्ट लोक असे प्रकार करत असतात। अशा वेळेस आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने आज जागृत राहिलं पाहिजे, कारण पोलीस यंत्रणा खूप कमी आहे। आपल्याला प्रत्येकाला छत्रपती शिवाजी राजाचा मावल्याप्रमाणे की राजमाता जिजाऊच्या कार्यकर्तेप्रमाणे प्रत्येकाला दक्ष राहायचं आहे। आपल्याला आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं, आपल्या माय माऊल्या छोट्या छोट्या बच्चांचं रक्षण करण्यासाठी एकत्रित राहायचं आहे। आजच्या दिवशी मंगळागौरीचं निमित्त राहिलं तरी भगिनींनो, मागच्या वर्षी मी सांगितलं होतं, आजही सांगतो, आपल्या मुलांना सांगा आता स्वप्न मोठी पहा, आपल्या बरोबर आपली जिजाऊ आहे। जी स्वप्न आपण बघा शैक्षणिक दृष्ट्या, ती शैक्षणिक दृष्ट्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर आहे। आज आपल्या माय माऊलींना अंगावर आजार करण्याची गरज नाही, कारण आपल्या जिजाऊचं एक असं रुग्णालय आहे का ठाण्यातील कोपरी पाचपाखाडीतील रुग्ण झडपोलीच्या आपल्या जिजाऊच्या रुग्णालयामध्ये कॅन्सर पर्यंत, म्हणजे पोटातल्या बाळापासून कॅन्सर पर्यंत आजारापर्यंत येत आहेत आणि 100% एकही रुपया न भरता बरा होऊन जातो। त्यामुळे कुठलाही आजार आपण अंगावर काढू नका। आपल्या शेजारी पाजारी कोणी तब्येत बरी नसली तरी सुद्धा जिजाऊच्या ठाणा कार्यालयाशी संपर्क करा किंवा सर्वच तालुक्यामध्ये आपले कार्यालय, तिथे संपर्क करा। आपल्या रुग्णवाहिका आहेत, आपल्याला शासनाचं काम करते, परंतु या देशाचे नागरिक म्हणून जिजाऊलाही जिजाऊचं कर्तव्य दिसतं का इथे समाजातील शिक्षणा वाचून कोणी वंचित राहता कामा नये विद्यार्थी, आणि त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधे वाचून कोणी मरता कामा नये, त्याचं काम आपली जिजाऊ करते। आपण सर्वजण आलात, आजचा दिवस हा आमच्या भगिनींचा दिवस आहे मंगळागौरीचा, त्यामुळे मी जास्त वेळ बोलत नाही। त्यांच्या आनंदाला द्विगुणित करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत, आपल्या कुटुंबाप्रमाणे आहोत, एवढे बोलून मी थांबतो। जय जय महाराष्ट्र। थँक्यू सर।